नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शो मध्ये आज एक खास अभिनेत्री आली आहे. अर्थात ती तुम्हा सगळ्यांचीच लाडकी आहे. हिंदीमध्ये जरी तिनं आपलं प्रस्थ एक काळ गाजवला असला तरी पण मराठी लोकांच्या फार ती जवळ होती. अर्थात तिने 90चं दशक तर गाजवलं, पण 2000 मध्ये जेव्हा ती अचानक लग्न करून आपल्याला दिसेनाशी झाली तेव्हा खूप लोकांची मनं तुटली होती. इतकी छान अभिनेत्री पडद्यावर दिसणारी गेली कुठे नेमकी? परत ती 2013 मध्ये आपल्या समोर आली मालिकांच्या माध्यमातून. त्यानंतर पुन्हा बिग बॉस मधनं तिनं बिग बॉसचं घर गाजवलं आणि मग वाटलं आता ही आली, कम बॅक, ही इज बॅक. सो हो, आपल्या सगळ्यांची लाडकी शिल्पा शिरोडकर. खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच की मला तू बोलवलंस या शोवर. आणि आज मेन म्हणजे माझा पहिला मराठीतला इंटरव्ह्यू आहे. तर आय थिंक इट्स गोइंग टू बी फॅब्युलस. मला खूप मजा वाटते आणि खूप छान वाटते. आणि सुरुवातीला म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना खरं तर आपल्या लोकांना वाटतं की हो. हे हिंदीत जातात ना, मग ह्यांना मराठी व्यवस्थित बोलत नसतील किंवा नॉर्मल मराठी बोलतच नाही नसतील. नाही, मराठी पण हे तू ऑफकोर्स. तुझे हिंदी इंटरव्ह्यूज आम्ही पाहतो तेव्हा तू असं काहीतरी उदाहरण देताना पण पटकन मराठी बोलून जातेस, ते खरंच खूप छान वाटतं. हो. सो पहिला प्रश्न माझा, त्यामुळे आज खरं तर मी हां. सांगेन की तू जसं म्हणालीस की मराठीतला पहिला इंटरव्ह्यू, तो मला सगळं जाणून घ्यायचंय अर्थात, आणि माझ्याबरोबर माझ्या प्रेक्षकांना. ओके. सो पहिला प्रश्न माझा असा आहे की आम्ही असं ऐकलंय की आई मॉडेल होती आणि मॉडेलिंग केलंय आईने की काही, आणि बाबांनी रणजी खेळलेले आहेत, म्हणजे आपण क्रिकेटरच म्हणूया, रणजी खेळलेत म्हणजे. करेक्ट. आणि त्यामुळे नेमकं, आणि त्यांच्याबद्दल फार कमी माहिती आहे, म्हणजे माहिती आहे ती खूप तुरळक माहिती आहे, त्यामुळे हो. त्यांच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. आणि अर्थातच तुझं बालपण नेमकं कसं होतं त्यासोबतच. तर माझं बालपण खूप मजेशीर होतं. इन द सेन्स की माझी आई मॉडेलिंग करायची, पण शी वॉज नॉट अ मॉडेल. ती सेंटॉर हॉटेलमध्ये काम करायची इन द पर्सनल डिपार्टमेंट. आणि पप्पा जे होते ते रणजी ट्रॉफी खेळायचे. ही इज अ बॉलर अँड एक्स्ट्रीमली हँडसम. नितीन शिरोडकर त्यांचं नाव. आणि फोटो पाहिले. ते म्हणे की जेव्हा माझे मा पप्पा जेव्हा कारमध्ये, आम्ही कारमधले मुलं, तर ते म्हणे जेव्हा कारमध्ये चालायचे तेव्हा लोक बाहेर यायची बाल्कनीमधनं, तेव्हा घरं असायची ना, बंगले असायचे सगळ्यांचे. तर सगळे बाहेर यायचे आणि बघायचे, अरे हे बघ नितीन आणि कुंदा चाललेत. तर दे आर सपोज टू बी वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल कपल्स इन खार. आणि पप्पा खार जिमखान्यासाठी पण खेळायचे, दे लोकल क्लब. आणि मग रणजी ट्रॉफी मध्ये असं झालं की त्यांचं सिलेक्शन नाही होऊ शकलं टू प्ले फॉर द कंट्री. पप्पाची स्टोरी वेगळी होती. पण अनफॉर्च्युनेटली माय फादर कुडंट प्ले. पण पप्पांनी सुनील गावस्करांबरोबर किंवा पतौडींबरोबर या सगळ्यांबरोबर ही हॅज प्लेड अँड ही हॅज अ लॉट ही इज स्टील, म्हणजे त्यांना खूप लोक मानतात क्रिकेटिंग वर्ल्डमध्ये. त्यांचे खूप खास हे सगळे यंगस्टर्स. अँड खूप वेळानंतर पप्पा ऑल्सो बिकेम द सिलेक्टर फॉर अंडर 19. तर ही म्हणजे पप्पा वॉज जस्ट लिव्हिंग हिज पॅशन विथ क्रिकेट. ही यूज टू वर्क विथ एअर इंडिया. एअर इंडियामध्ये त्यांना नोकरी मिळालेली बिकॉज ही वॉज अ क्रिकेटर. तर पप्पा यूज टू वर्क विथ ट्रॅफिक. आणि तसं आमचं चाइल्डहुड होतं म्हणजे वे टू पेरेंट्स यूज टू वर्क आणि मी आणि माझी बहीण होतो. आणि दॅट्स व्हॉट, सिम्पल मिडल क्लास मराठी फॅमिलीचे आम्ही पैदाशी. आणि तसंच आम्ही अजूनही सिम्पलच आहेत. लहान असताना म्हणजे तुझं शाळेचं शिक्षण आणि कॉलेज वगैरे नेमकं कुठे झालं? मुंबईमध्ये? तो मुंबईमध्ये आबाबाई पॅटेट स्कूलमध्ये मी शिक्षण केलं. माझी आई नेहमी म्हणायची की माझी म्हणजे शी हॅड ओनली 2 गर्ल्स. तिच्यासाठी तिच्या 2 मुली तिच्या लाईफलाईन होती तिची. तर ती नेहमी असंच म्हणायची की जे मी नाही करू शकली किंवा जे गोष्टी मला नाही मिळाल्या ॲज अ चाइल्ड, आय वॉन्ट टू गिव्ह इट टू माय गर्ल्स. तर माझी बहीण म्युझिक शिकायची सुरेश वाडकरजींबरोबर. आणि मी डान्स शिकायची, कारण मला नाचायचं भयंकर, म्हणजे आय वॉज टू फॉन्ड ऑफ डान्सिंग. तर आय यूज टू लर्न कथक विथ गोपी कृष्णा. लहानपणापासून आय टू गो फॉर द क्लासेस अँड ऑल. तेव्हा माहिती नव्हतं ऍक्ट्रेस बनायचंय. पण जेव्हा माझी आई मॉडेलिंग करायची तेव्हा कधी कधी मी तिच्याबरोबर जायची तिच्या सेटवर, बिकॉज आय वॉज व्हेरी क्लोज टू माय मदर. तर मी जायची तिच्याबरोबर मॉडेलिंगच्या सेटवर. मी अशी गुबगुबीत होती आणि अशी शॉर्ट केस आणि आय वॉज व्हेरी क्यूट.
तर मला नेहमी सगळे बघून असे म्हणजे आपल्या लोकांना कसं ना की कोणी गुबगुबीत मूल बघितल्याबरोबर अरे अरे किती गोड आहे ऑल दॅट. तर मग मी माझ्या आई बरोबर असं ऍड्स पण केले 2-3 आणि त्या 2-3 ऍड्स मधनं एक ऍड जी आमची खूप पॉप्युलर झाली ती होती केअरफ्रीची ऍड. तर कॅमेरा फेसिंग मध्ये मला खूप मजा यायची आणि मेन म्हणजे आय वॉज नेव्हर अ ब्रिलियंट स्टुडंट. आय वॉज नेव्हर म्हणजे फर्स्ट क्लास स्टुडंट कधीच नव्हते मी. तेव्हा कसं होतं स्कूल्समध्ये 60 मुलं असायची एक डिव्हिजन मध्ये. तर माझी बहीण वॉज व्हेरी व्हेरी स्टुडियस आणि टॉप 5 मध्ये. तर मी खालून 5 मध्ये असायची. तर आमच्या दोघांमध्ये खूप म्हणजे खूप फरक आहे. तर माझी आई आणि मला असं म्हणजे शाळेत जायचं मज्जा यायची मला. म्हणजे आय डोंट रिमेंबर अ सिंगल डे की मी शाळा कधी मिस केली आहे किंवा बंक केलंय. पण अभ्यासच लक्षात राहायचं नाही. म्हणजे मी किती पण हार्डवर्क करायची ना तरी मार्कच यायची नाहीत मला. तर आणि मला ड्रामॅटिक्स मध्ये खूप इंटरेस्ट होता, स्पोर्ट्स मध्ये इंटरेस्ट होता. तर आय थिंक माय इंटरेस्ट वर व्हेरी डिफरंट देन अकॅडमिक. पण पालीहेल मध्ये शिक्षण झालं माझं. कॉलेज गेली नाही मी कारण मी माझं करिअर खूप लवकर सुरू झालं आणि त्याच्यामुळे 10वीची परीक्षा पण मी पहिल्यांदा दिली. आय फेल्ड माय फर्स्ट टाइम म्हणून मी सेकंड टाइम दिली. आय गिव्ह माय सप्लिमेंटरी. पण when I went to give my supplementary, I was already working. तर आय डिडंट पास माय सप्लिमेंटरी. सायन्स आणि मॅथ्स मध्ये फेल झालेली. मी सायन्स मध्ये पास झाली सप्लिमेंटरी मध्ये, पण मॅथ्स मध्ये फेल झाली. तर माझी मा नेहमी म्हणायची तू तिसऱ्यांदा केलंस ना तर तू नक्कीच पास होशील. म्हटलं नको सॉरी आता मी काम करते, मी दोन्ही गोष्टी नाही करू शकत. म्हणून मी अभ्यास मला सोडायला लागला. पण देवाच्या कृपेने मला या इंडस्ट्रीने एवढं दिलं की कधी असं वाटलं नाही की शिक्षण संपवायला हवं होतं. बरोबर. तर आय थिंक आय चोज अ करिअर दॅट डिडंट रिक्वायर मी टू बी अकॅडमिकली देअर. पण मग ह्याच्यामुळे कधी बहिणींमध्ये हे व्हायचं कधी तू मेमे किंवा नम्रता शिरोडकर अर्थात तुम्ही दोघी बहिणी आहात हे आता आपल्या सगळ्या समस्त मराठी जनांना माहितीये, लोकांना सगळ्यांनाच माहितीये. सो त्यामुळे दोघी जणी तितक्याच दिसायला सुंदर. आता तू म्हणालीस म्हणून आम्हाला कळलं की अभ्यासात तफावत, पण त्याचा परिणाम व्हायचा काही रिलेशनशिपवर आणि हे. तर ऍक्च्युली माझ्या आई वडिलांनी ना मार्क्सला घेऊन कधीच आम्हाला कधी दोघा बहिणींना कम्पेअर केलं नाही. तर किंवा प्रेशरही नव्हता. माय मदर न्यू की माझ्या लहान मुलीला पास झाली तरी आय एम ओके बिकॉज शी न्यू हाऊ मच आय कुड डू. तर शी नेव्हर फोर्स्ड अस. आय डोंट रिमेंबर की मार्कांमुळे माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये कधी भांडण झालं किंवा कधी काय कॉम्प्लेक्सेस होते असं कधीच. आय रिअली हॅव नो मेमरी ऑफ दॅट. पण इट वॉज व्हेरी एव्हिडंट की स्कूलमध्ये कसं असतं ना, इफ यू आर अकॅडमिकली व्हेरी गुड देन द टीचर्स ऑटोमॅटिकली ग्रॅव्हिटेट टुवर्ड्स यू. तर आय नेव्हर हॅड दॅट अटेन्शन कारण आय वॉज नेव्हर अ ब्राईट स्टुडंट. The teachers used to gravitate towards me because I used to get punishment. So, things like that. But I don't remember की मला आणि माझ्या आणि चिनूमध्ये कधी या गोष्टींना घेऊन प्रॉब्लेम्स झालेले. शी वॉज व्हेरी हॅपी विथ वॉट शी वॉज डुईंग अँड आय थिंक मी पण खूप लवकर करिअरचे चॉईसेस केले. त्याच्यामुळे टाइम निघून गेला. बरं, एका स्कूलमध्ये होतात तुम्ही आणि मग टीचरने कधी तिला सांगितलं शिल्पाने हे केलं नाही कारण ती मोठी बहीण आहे? माझी सिस्टर चिनू तर प्रिफेक्ट आणि होती. तर आणि मला पनिशमेंट मध्ये आय टू बी इनव्हेरिएबली आउटसाइड द प्रिन्सिपल्स ऑफिस. तर ती नेहमी असं क्रॉस करताना बोलायची परत आज तू. आय सेड नाही आज माझी चूक नाहीये. आय सेड नो आज मी काही नाही केलं. हो तू काही केलं नाही तरी तू इथे आहेस. सो इट वॉज लाईक दॅट. पण तिने मला नाही वाटत कधी माला जाऊन कंप्लेन केली किंवा आय डोंट थिंक की दॅट हॅज एव्हर हॅपन बिटवीन अस. सेव्हियर होती म्हणजे लहान बहिणीला कसं एक प्रोटेक्ट करायचं. ती ऍक्च्युली फन होता. आमचं रिलेशनशिप खूप चांगलं होतं. माझी आई आहे ना आम्हाला सकाळी डब्बा बनवून द्यायची. तर त्या डब्यामध्ये ना ती असं आय रिमेंबर 2 कलरचे बास्केट्स होते.
एक ऑरेंज कलरचं प्लास्टिकची बास्केट असायची आणि एक ग्रीन कलरची प्लास्टिकची बास्केट असायची. तर मी आणि माझी बहीण चालत जायचो. तर चिनू मला बोलायची, शिल्पा, हाफ रोड यू कॅरी, हाफ रोड आय विल कॅरी. तर सर हा ओके. तर त्याच्यामध्ये 2 डब्बे असायचे, एक माझा डब्बा आणि एक माझ्या बहिणीचा डब्बा. तर अर्ध्या रस्त्यापर्यंत मी जायची, ती बोली घराच्या आधी निघताना तू कॅरी कर, हाफ वे आय विल टेक. तर हा ठीक आहे. अर्ध्या रस्ता झाला की बोले अगं शाळा इथेच आहे, चल घे चल. आय डोंट रिमेंबर माझी बहिणीने कधी तो प्लास्टिकची बॅग बास्केट पकडलेली. आय ओनली यूज टू ऑलवेज कॅरी द प्लास्टिक बॅग. एक हातात एक बॅग असायची शाळेची आणि ती प्लास्टिक बॅग घेऊन. Then finally, as we started growing up and we became conscious about all these things, I said, तू कधीच तुझी बॅग ही प्लास्टिकची बॅग घेत नाही, आता तू तुझा डब्बा घे आणि मी माझा डब्बा घेते. तसं आमचं हे होतं. बट माय सिस्टर्स म्हणजे शी इज व्हेरी व्हेरी अमेझिंग. माझी बहीण खूप अमेझिंग आहे. आणि आज माझे आई वडील नाही आहेत, तर तिने त्यांची पोझिशन घेतली आहे लाईफमध्ये माझ्या. आणि म्हणजे मला असं वाटतं की जर आज माझ्या लाईफमध्ये नम्रता नसती तर आय वुड हॅव बीन very lonely and I wouldn't know what I would do. आणि असं म्हणतात ना की आपल्या आईवडिलांनंतर आपले जे मोठे भावंड असतात ते त्यांची आई, आपली आई आणि बाबा होतात, जागा घेतात. आणि ते खूप असं न कळत होतं ते त्यांच्याकडनं पण, आणि ते खूप नॅचरल असतं. आणि तुम्ही पण त्यांना तसंच आधी खूप आगाऊपणे बोलत असलं तरी आई बाबा नंतर तुम्ही तसं नाही बोलत त्यांच्याशी. सो ते नॅचरल. ऍक्च्युली मला नाही वाटत की मी माझ्या बहिणीबरोबर कधी पण भांडली आहे. नाही, ऍज अ चाइल्ड ऑल्सो आम्ही कधी नाही भांडलोय. किंवा ऍक्च्युली आम्हाला वेळच नव्हता, कारण मी एवढ्या लवकर करिअर सुरू केली आणि नम्रता वॉज ऑलवेज सो बिझी विथ हर स्टडीज अँड शी वॉज अकॅडमिकली व्हेरी व्हेरी गुड. तर आय डोंट रिमेंबर की मी कधी सुद्धा तिच्याबरोबर कुठल्याही गोष्टीला घेऊन असं भांडलोय. आय थिंक आता मोठे झाल्यानंतर आम्ही जास्त नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, मुलांना घेऊन आमचे डिफरन्स ऑफ ओपिनियन्स कधी कधी असतात. पण कधी नाही लहानपणी. आय डोंट रिमेंबर. म्हणजे मी कधी कधी माझ्या फ्रेंड्सची स्टोरी देते, हो माझा भाऊ मला मारायचा किंवा माझी बहीण मला असं बोलायची. आय डोंट रिमेंबर मला आणि नम्रताला कधी पण असं. माय चाइल्डहुड मेमरी इज नॉट लाईक दॅट ऑफ हर एट ऑल. मला इथे आता आपण जाऊ थोडं आजीकडे. आणि आजी म्हणजे मीनाक्षी शिरोडकर या आजही त्यांच्या न्यूज तितक्याच लोक आवडीने वाचतात का? तर एक तर अभिनेत्री तर त्या उत्तम होत्या, त्यामुळे ते तर आहेच. पण ज्या काळामध्ये बायकांना घराबाहेर पडताना पण असा पदर आणि असंच राहायचं आणि असं नाही करायचं, हे खूप मर्यादा होत्या आत्तापेक्षा. त्या काळात त्यांनी स्विमसूट घालण्याचं डेअर केलं. तू मला नुकतंच म्हणालीस की लग्न झाल्यानंतर शी वॉज मॅरिड, शी वॉज मीनाक्षी शिरोडकर. हर सरनेम बिफोर मॅरेज वॉज पेडणेकर. अँड शिरोडकर इज माय ग्रँडफादर्स सरनेम. आणि आय थिंक आय कम फ्रॉम अ व्हेरी लिबरल फॅमिली. कारण माझे आजोबा वॉज अ होमिओपॅथ डॉक्टर. अँड माझी आजी used to do theater also. आणि मी ऐकलंय की माझे वडील जे आहेत ते, माझी आजी कोल्हापूरमध्ये एक थिएटरचा प्ले करत होती विथ अ बिग स्टमक. अँड माय फादर वॉज बॉर्न इन कोल्हापूर ड्युरिंग अ प्ले. तर दॅट इज माय ग्रँडमदर फॉर यू अँड दॅट इज माय ग्रँडफादर फॉर यू. अँड आय मीन विथ ड्यू रिस्पेक्ट टू माय ग्रँडफादर की ही supported my grandmother through her entire career. I think त्या टाइमासाठी तर I have to salute him. आजी म्हणजे तू जेव्हा मोठी होत होतीस तेव्हा आजीची साथ. हो माझ्या आजीची फेवरेट माझी बहीण होती आणि माझ्या आजोबांची फेवरेट मी होती. तर माझे आजोबा मला दररोज शाळेला सोडायला यायचे, दररोज सकाळी. कारण आम्ही वेगवेगळे राहायचो. आम्ही आंबेडकर रोडला राहायचो आणि माझी आजी आजोबा खारला राहायचे. तर इन द मॉर्निंग माय आजोबा यूज टू कम फॉर अ वॉक. ही यूज टू पिक मी अप अँड ही यूज टू टेक मी टू स्कूल लाईक लेटर व्हेन आय बिकेम अ लिटल ओल्डर. आणि माझी आजीची फेवरेट माझी बहीण, कारण माझी आजी पण गायची. शी यूज टू हॅव अ ओन म्युझिक क्लासेस, जिथे ती शिकवायची पण म्युझिक. तर ती माझी बहीण माझ्या आजीबरोबर सुरुवात माझ्या बहिणीचं माझ्या आजीबरोबर झालेलं, जिथे नम्रता used to go for classes
फॉर क्लासिकल सिंगिंग. आणि मग तर माझ्या आजीला नेहमी असं वाटायचं की नम्रतामध्ये जास्त गुण आहेत, कारण ती गाणं गाते, आणि शिल्पा काय फक्त तेव्हा करिअर चॉईसेस आम्ही बनवले नव्हते. पण जेव्हा मी डिसाईड केलं की मी ऍक्ट्रेस बनणार, तर मी पहिलं माझ्या आजीला जाऊन सांगितलं, म्हटलं मम्मी मी ऍक्ट्रेस बनणार. तर ती एवढी खुश झाली, एवढी खुश झाली, आणि ती बोलली एक तुला मी ऍडवाइस देते की लोक जे बोलतात त्यांच्यावर जाऊ नको. जोपर्यंत तू ह्या करिअर मध्ये आहेस तोपर्यंत आरशाला तुझा बेस्ट फ्रेंड बनव, कारण जे तू आरशामध्ये बघशील तेच खरंय. लोक तुझ्या लाईफ मध्ये येत जात राहतील आणि ते तुला खूप काही काही गोष्टी सांगतील, त्याच्यामध्ये काही पण खरं नसेल किंवा खूप थोडं खरं असेल, पण जे तू बघशील स्वतःला तेव्हा तू रिअलाइज करशील की हेच तू आहे. तर तेव्हा ऑब्व्हियसली मी खूप लहान होती, तेव्हा त्या लाईनचं मला महत्व कळलं नाही. पण जसं जसं टाइम स्पेंड केला मी या करिअर मध्ये, तेव्हा मला रिअलाइज झालं की आजी जे बोलत होती ते बरोबर बोलत होती. आणि ती नेहमी असं बोलायची की रडताना आरशामध्ये जाऊन रड, म्हणजे तू बघू शकशील की काय. नाहीतर आपण रडताना ना कधी कधी तोंड अशी वेडी वाकडे होतात. तर माझं आणि माझ्या आईचं जेव्हा पण भांडणाचं, मी बाथरूम मध्ये जाऊन आरशासमोर रडत बसायचे. तर मला कळायचं नाही की ही काय करते अशी वेड्यासारखी, की बाथरूम मध्ये कशाला जाऊन कोण रडतं. पण मी तसं माझं सुरुवात केली. आणि माझी आजी वॉज एक्स्ट्रीमली हॅपी अँड व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट की आय चोज अ करिअर टू कंटिन्यू हर लेगसी, अँड सो डिड नम्रता इन हर ओन वे. पण तुझं काम पाहिलंय आजीने असं एखादं लहान? हो पाहिलंय. आणि त्यानंतर आजीची पोचपावती मिळाली की? हो, म्हणजे लाईक आय सेड की शी वॉज व्हेरी प्राऊड ऑफ द फॅक्ट की आय हॅव चोजन दिस करिअर. आणि नंतर नम्रता ऑल्सो चोज टू बी अ मॉडेल अँड यू नो ऑल दॅट. आणि म्हणजे या शी इज, आय डोंट रिमेंबर की व्हॉट हर रिॲक्शन वॉज, कारण इट्स बीन मेनी इयर्स अगो. पण मला हे व्हेरी कॅटेगॉरिकली आठवण आहे की मी तिला घरी जाऊन ही गोष्ट सांगितलेली, आणि पिक्चर पण तिने बघितलेला. ती खूप खुश होती, म्हणजे फोटोग्राफ्स आणि बघायची, खूप खुश व्हायची, बिकॉज शी वॉज व्हेरी ओल्ड बाय देन, यू नो. पण असं असतं ना की जेव्हा आता आजी होती या क्षेत्रात वगैरे ठीक आहे, पण असं आपलं क्षेत्र तुला जास्त माहिती असेल की एक तर अनप्रेडिक्टेबल आहे, इथे खूप स्ट्रगल आहे, आणि इथे तुम्हाला सपोर्ट असला तरी पण काम मिळवताना जे आहे, पहिलं काम मिळू शकतं पण ते टिकवणं पुढे ते त्याहूनही कठीण आहे. सो मला तुझी ती जर्नी आठवायची की पहिलं काम मिळवण्यासाठी आपण जो स्ट्रगल करतो ना, आणि मग बऱ्याचदा तुम्हाला असं होतं की पटकन मिळून पण जातं, किंवा असं होतं रिजेक्शन पण येतं वाटेल. तुझ्या बाबतीत नेमकं काय झालं? माझ्या बाबतीत तर उलट झालेलं, कारण माझ्या बाबतीत कसं होतं की मी जेव्हा ठरवलं की मी ऍक्ट्रेस बनणार, तेव्हा मी रोशन तनेजांकडे ऍक्टिंग शिकायला जायची. तर तेव्हा कसं होतं ना, थ्रू युअर ऍक्टिंग टीचर हे प्रोड्युसर्स यायचे, कारण तेव्हा रोशन तनेजाच होते इंडिपेंडेंट ट्युटर टू टीच ऍक्टिंग. तर सगळे रोशनजीकडे जायचे टू लर्न ऍक्टिंग. तर मी पण गेलेली. तर while I was training with him, तेव्हा सावन कुमार टाक was looking for a girl, कारण ते सिक्वल बनवत होते फॉर अ फिल्म कॉल्ड सौतन. तर सौतन की बेटी पिक्चरचं नाव होतं. तर 86 मध्ये माझा पहिला पिक्चर खूप इझिली मी साईन केला, अँड दे हॅड अ बिग लॉन्च, आणि खूप मोठा मुहूर्त केला, जिथे चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र आणि सुशील कुमार शिंदेजी वॉज द चीफ मिनिस्टर, ही हॅड कम फॉर इट. आणि ते वॉज राजेश खन्ना, जया प्रदा, टीना मुनीम, एव्हरीबडी फ्रॉम द इंडस्ट्री. आणि तेव्हा प्रिंट मीडिया होती, आमच्याकडे असं डिजिटल प्लॅटफॉर्म नव्हतं. तर प्रत्येक न्यूजपेपर, प्रत्येक मॅगझिन मध्ये एक आर्टिकल होतं की शिल्पा शिरोडकर इज दिस न्यू किड ऑन द ब्लॉक, ॲब्सोल्युटली रॉ, आणि हे ते ऑल ब्युटिफुल मतलब आर्टिकल्स वर कॅरी. पण तो फिल्म फॉर अनफॉर्च्युनेटली डिडंट टेक ऑफ. आणि 2 वर्ष ह्याच ह्याच्यामध्ये होतो की आता सुरू होणार, नंतर सुरू होणार, आता सुरू होणार. आणि पण मी शाळेत होती, तर मला काय एवढा जास्त फरक पडला नाही त्याचा, कारण माय लाईफ कंटिन्यूड ॲज युज्युअल.
पण 2 वर्षानंतर जेव्हा सावंतजींनी माझ्या आईला सांगितलं, "नहीं अभी ना मैं वो फिल्म नहीं बना रहा हूँ, आपको जो करना है आप कर लो, मतलब शिल्पा के साथ." तर 2 वर्ष माझी तिथे वेस्ट झाली. तर जेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा बँग म्हणतात तसं मी लॉन्च झालेली, तसं माझं करिअर सुरू नाही झालं. त्याच्यानंतर मी एक दुसरा पिक्चर आय वॉज कन्सिडर्ड फॉर. बोनी कपूर वॉज लॉन्चिंग संजय कपूर ॲट दॅट टाइम. तर मी त्या पिक्चरसाठी पण मला कन्सिडर केलेलं. पण तो पिक्चरही सगळं ओके झालं आणि ते बोलले नाही आता आम्ही हा पिक्चर नाही बनवणार, मी दुसरा पिक्चर बनवणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये पण माझं झालं नाही, तर तो पिक्चरही गेला. तर म्हटलं आता काय करायचं आता, कारण मग सगळे लोकल यायला लागले, अरे हिला तर कुठले पण प्रोड्युसर घेतात, तो पिक्चरच बंद पडतो. म्हणून काय करायचं कसं करायचं म्हणून रिकूजी भेटले आम्हाला, हू इंट्रोड्यूस मी टू बोनीजी. मग मिथुनदा रिकूजींचे खूप चांगले मित्र होते. तर ते मिथुनदाकडे गेले आणि रिकूजी बोलले की तुम्ही ही नवीन मुलगी आहे, हिचे 2 पिक्चर असेच निघून गेले, आता लोक काय काय लिहिताय तिच्याबद्दल, पिक्चर हवाय तिला म्हणजे. तर ती बोलली चल मी असं करतो, मी एक तिला बेंगॉली पिक्चर मध्ये लॉन्च करतो, शी विल कम बॅक इन द मार्केट. आणि तेव्हा मिथुनदा वॉज वर्किंग ऑन भ्रष्टाचार. तर तेव्हा ही इंट्रोड्यूस मी टू रमेश सिप्पी अँड आय साइन भ्रष्टाचार. आणि तसं माझं करिअरची सुरुवात झाली. तर जिथे मेन लीड आणि मोठं सगळं ते काहीच झालं नाही. आणि आय हॅड टू स्टार्ट यु नो व्हेरी स्लो अँड स्टेडी अँड स्मॉल. म्हणून मला वाईट नाही वाटत की काही काही लोकांच्या डेस्टिनीमध्ये खूप मोठा लॉन्च असतो आणि काही काही लोकांच्या डेस्टिनीमध्ये थोडं 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 करून आपण मोठं बनतो. बरोबर. तर आजही मला वाईट नाही वाटत किंवा मला शरम नाहीये कोणाला जाऊन सांगायला की मला काम हवंय. आणि छोटं काम असेल मोठं काम असेल, काम काम आहे. आणि यू शुड ऑलवेज बी व्हेरी प्राऊड ऑफ व्हॉट यू आर डुईंग, आय थिंक. पण आम्ही जसे जसे तू सिनेमातनं समोर आलीस तेव्हा एक तर कळलं शिल्पा शिरोडकर नाव सरनेम महाराष्ट्रीयन आहे, म्हणजे ही मराठी मुलगी आहे. आणि त्यातही तू पडद्यावर सुपर सेक्सी आणि सुपर बोल्ड दिसायची आणि तू त्या पद्धतीनं स्वतःला प्रेझेंटही करायची. तसंच तितकं तुझ्यात ते असं नव्हतं की तू करताना दिसतेस एक आणि तुला कुठेतरी असं वाटतंय की मी काय, ते बॉडी लँग्वेज मध्ये पटकन करते. पण तुझं कधीच असं वाटलं तू इतकी बिनधास्त पडद्यावर वावरताना दिसलीस आम्हाला. मग हा जो बोल्डनेस आहे किंवा हे जे आहे ते कुठून आजीकडून आलं होतं का, म्हणजे की त्याच पद्धतीनं एक वैचारिक बोल्डनेस असतो आणि तो तुम्ही तसंच हे करता की मी अशीच आहे किंवा मला असंच राहायचंय, का आपण असं? ऍक्च्युली माहिती त्या टायमाला आम्ही आय वॉज अ चॅटरबॉक्स. आय एम अ चॅटरबॉक्स वॉज नाही, आय एम अ चॅटर. मला बोलायला खूप आवडतं. तर आय थिंक माय पर्सनॅलिटी, बिकॉज बोलायला आवडतं, आपण कधी विचार करून बोलत नाही ना, म्हणून जशी होती मी तशीच होती. आणि मला असं कधीही वाटलं नाही की माझे जे डिरेक्टर्स बरोबर मी काम केलं, मला असं कधीच ऑकवर्ड वाटलं नाही कुठल्याही गोष्टी बरोबर. कारण ते लोकांनी एवढं मस्तपैकी मला प्रेझेंट केलेलं आणि एवढे डिग्निफाईड आणि डिसेंट लोकांबरोबर मी काम केलंय की ओके, म्हणजे आय जस्ट थिंक आय वेंट विथ द फ्लो. आणि त्या फ्लो मध्ये जाता जाता आय लुक्ड सेक्सी बोला किंवा ग्लॅमरस बोला किंवा व्हॉट एव्हर. आणि आय लव्ह टू डान्स. तर ते नाचायलाच तर इट वॉज इन मी की यु नो वेन यू लव्ह डुईंग समथिंग तर आपण बिंदास गोष्टी करतो. बरोबर. तर तसं. आणि त्या काळात ना असं नॉर्मली आत्ता जसं आहे, मी तुला म्हणते की झिरो फिगर आणि हे तेवढं त्या काळात तुमच्या काळात तसं नव्हतं. झिरो फिगर होतं नव्हतं आय थिंक. मला तरी आता झिरो फिगर म्हणजे त्या टायमाला लोक बारीक होते पण असे हेल्दी पण होते. मिक्स होते आणि असं का मिक्स होते. आणि आम्ही सगळं म्हणजे मी त्या दिवशी कोणाकडे तरी बोलत होती, मी म्हटलं की अनफॉर्च्युनेटली काय होतं ना की त्या टायमाला म्हणजे मला असं वाटतं की आम्ही सगळे एकामेकावरनं वेगवेगळे दिसायचो. आता काय झालंय की आजकालचे जे लोक आहेत ते सिमिलर दिसतात. त्यांचे साइजेस पण सिमिलर, त्यांचा मेकअप पण सिमिलर, त्यांचे केस पण सिमिलर, त्यांचे कपडे घालायचा तरीका पण सिमिलर. तर ते लोक खूप असं युनिक नाही वाटत कुठे. पण आता कसं आहे, आता बऱ्याचदा एक बॉडी शेमिंग
ऍक्ट्रेसनं सामोरं जावं लागतंय बॉडी शेमिंगचा प्रकार म्हणजे अरे हे pregnancy मध्ये पण होतं. हे सगळे बोलायचे आहेत गोष्टी, हा. पण एक आपण सगळं हो बॉडी शेमिंग, यू कांट कॉल एनीबडी फॅट, यू कांट कॉल एनीबडी थिन, ओ युअर बॉडी शेमिंग. पण द बॉटम लाईन इज इफ यू आर फॅट यू डोंट गेट वर्क इन दिस इंडस्ट्री. तर वेअर इज द बॉडी शेमिंग? लोकांचं बोलायला एक गोष्ट आहे, पण माइंडसेट चेंज करायला पाहिजे ना. मग मी प्रेग्नन्सी नंतर पण ऍक्ट्रेस जर जाडी राहिली, अरे ते नॉर्मल आहे, नॅचरल आहे. जर ती आई झाली तर ती अर्थातच थोडासा फॅटनेस होतो. त्याच्यावरनं पण आजकाल बऱ्याच बातम्या अशा असतात की ट्रोल केलं जातं, लोक त्याच्यावर कमेंट की काय आणि हे. पण मी तुला एक सांगू, मी असं मला बिग बॉसच्या घरी मी एक गोष्ट शिकली आहे की आपण सगळ्यांना प्लीज नाही करू शकत. देयर विल ऑलवेज बी अ difference in opinions and audiences that will have different point of views. And you have to eventually do what works for you. If it doesn't work for you, it doesn't work for you. But आणि जर काही गोष्ट केलं तर you say own it and move on with it. प्रत्येक गोष्ट बरोबरच असणं हे काय जरुरी नाहीये. बरोबर. आपण गॉड नाहीये ना की आपण जे करणार तेच बरोबर. बरोबर. आज मी तुझ्यावर इंटरव्ह्यू देते, खूप लोकांना वाटेल की असं का बोलते, तिने असं नाही बोलायला पाहिजे, आणि खूप लोकांना आवडेल मी जे बोलते, पण मी बोलते हे माझं मन आहे बोलायचं. सो दॅट्स व्हॉट इट इज. तुमच्या काळात असं होतं म्हणजे जर एखादी अभिनेत्री हेल्दी असेल आणि ती तितक्याच ह्याने मला असंच राहायचं आणि मी अशीच राहणार, मग त्यावेळेला अशा बातम्या यायच्या की थोडंसं वेट लॉस करायला पाहिजे, थोडं असं व्हायचं? ऍक्च्युली ते बोलायचे की थोडं, आय मीन आपल्याला पण बरोबर वाटत नाही, कारण कपडे मग आपण तसे घालू नाही शकत, किंवा यू हॅव टू लुक गुड ऑल्सो ना. आज जास्त इम्पॉर्टंट आहे कारण पैसा पण तेवढा वाढलाय आणि एव्हरी अदर पर्सन वॉन्ट्स टू बी एन ऍक्टर. तेव्हा कॉम्पिटिशन एवढी नसायची कारण एवढ्या मुली नसायच्या. तर इवन इफ यू पुट ऑन 5 kilos or 10 kilos you would still get work. But today there's no option. Where is the option? Today if you're not looking good or you're not a good actor or you're not being able to deliver your work, खूप मुली आहेत जे खूप talented आहेत who are ready to take your place. बरोबर. So there's a lot of competition. मला तुला इथे विचारायचंय, मराठी कुटुंबातून आपण जेव्हा हिंदी इंडस्ट्रीमध्ये करिअर करतो तेव्हा एक तर ना आता पहिला मुद्दा आम्ही जो ऐकतो तो म्हणजे भाषेचा, की मराठी एक तर आपल्या घरामध्ये आपण मराठीच बोलत असतो आई बाबांसोबत, भावंडांसोबत, आणि मग असं म्हणतात की मग ह्यांचं हिंदी कसं असेल, हे हिंदी जसं हिंदी ऐकायला पाहिजे की हा बाबा हे हिंदीच बोलतायत, तर तसं मराठीचं येत नाही. मराठी काय किंवा इतर साऊथ इंडियन लोक जेव्हा हिंदी बोलतात तेव्हा तो लहेजा येतो, तो तसं ऍक्सेंट येतो त्यांचा. मला पण तसं झालं. हो, मला पण सांगितलेलं जेव्हा मी नवीन होती की आपकी हिंदी में ना थोडा मराठी का लहजा आहे. तर मी म्हटलं ओके आता काय करायचं त्याच्यासाठी. मग मी उर्दूचे ट्युटर पण होता मला जो येऊन शिकवायचा. पण मला असं वाटतं की त्या टायमाला ना इंडस्ट्री वॉज व्हेरी ओपन टू टीचिंग अँड फॉर ऍक्टर्स टू लर्न. आता लोकांकडे तेवढा टाइम नाही आहे ना शिकवायला सेटवर. बरोबर. आज काय आहे की 30 दिवसामध्ये पिक्चर संपवायचा आहे. तर वेअर इज द चान्स फॉर अ डायरेक्टर टू टीच अन ऍक्टर? नाहीये तो, अपॉर्च्युनिटीच नाहीये. तेव्हा आम्ही प्रत्येक दिवस सेटवर आम्ही जे काढायचो ते आम्ही शिकायचो. आम्ही मोठ्या डायरेक्टर्सला बघून आम्ही शिकलो आहेत. मोठे सिनियर ऍक्टर्स बरोबर मी काम केलंय, त्यांच्याबरोबर मी शिकली आहे. टेक्निशियन्स बरोबर मी शिकली आहे, कारण मी एवढी नवीन होती की सगळ्यांचे ओरडा खाऊन मी शिकली आहे. पण असं कधी नाही वाटलं की मला उद्या सेटवर नाही जायचंय. तर फॉर मी दॅट वॉज माय स्कूल, दॅट वॉज माय आज देर इज नो चान्स. बरोबर. यू हॅव टू डिलिव्हर ना. तर तू हम चित्रपट केलायस आणि हम मध्ये अमिताभ बच्चन, रजनीकांत, गोविंदा सगळेच दिग्गज होते आणि गोविंदासोबत तर तू खूप सिनेमे केलेस ना, आणि तुमची गाणी तर गाजलेली आहेत बरीच सगळी गाणी. सो आपण एक एक करून येऊ, पण मला हमचा तुझा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. आणि तिथे तू जसं म्हणालेस की आता शिकवायला वेळ नाहीये तेवढा, किंवा आता खूप पटापट काम असतं, तर त्या दरम्यानचे काही किस्से नाही, मोठी माणसं पण तेव्हा शिकवायची, मोठे ऍक्टर्सही आपल्याला सांगायचे की ये थोडा पैसा करोगे तर बहुत अच्छा होगा, असं काही होतं हमच्या वेळेचं? मला किस्से सांग. तर मी सुरुवात करीन माझं कागज कलम गाण्यात. माय फर्स्ट शेड्यूल ऑफ हम.
आणि मी उटीमध्ये आम्ही शूटिंग करत होतो आणि गोविंदाबरोबर गाणं होतं. मुंबईमध्ये मी रिहर्सल नाही केलेला, पण मी उटीमध्ये जाऊन रिहर्सल सुरुवात केलेली. चिन्नी प्रकाश वॉज द कोरिओग्राफर आणि रेखाजी आय रिमेंबर वॉज 9 months प्रेग्नंट अँड शी वॉज ऑन द सेट. एवढं मोठं पोट घेऊन आणि तो फर्स्ट इंट्रोडक्शन जे आहे ना माझं पिंक सलवार कमीजमध्ये वेअर आय एम होल्डिंग द दुपट्टा लाईक दॅट आणि ते सगळं लेझा आणि ते मग काढते आणि ते कपडे आणि बडेवा. तर रेखाजी एवढं मोठं पोट घेऊन तिने ते अख्खा सिक्वेन्स मला दाखवला की हे असं असणार. तर आय सेड हां ठीक आहे अँड यू नो वॉट एव्हर. गोविंदाबरोबर डान्स करणं बिलकुल सोपं नाही आहे, पण चिचीनी कधीही मला नाही असं फिलिंग दाखवलं की मी गोविंदा आहे आणि मी रिटेक देणार नाही. पाय तुटलेले होते माझे, हात तुटलेला असायचा सगळं. आणि तो अँड दॅट मॅन यूज टू डू रिहर्सल अँड रिटेक्स विथ मी फॉर ॲज लॉंग ॲज इट शुड बी परफेक्ट. कारण तेव्हा मॉनिटर्स नसायचे. आणि एक गोष्ट मी चिचीबद्दल सांगायला आय थिंक आय शुड टेल एव्हरीबडी, ऑडियन्स शुड नो, की तो एवढा चांगला ह्युमन बिईंग आहे की ॲज अ सिनियर ॲक्टर आपल्याला कळतं की कुठल्या ॲक्टरमध्ये काय वीकनेस आणि काय स्ट्रेंथ आहे. कॉम्पिटिशन असणं एक आहे आणि मेलिशियस कॉम्पिटिशन असणं एक आहे. म्हणजे आपण विकेड माणूसच तसा. चिची एवढा चांगला होता की त्याला कळायचं की शिल्पामध्ये हे वीकनेस आहे तर मी सुपिरियर नाही जाणार. मी तिचं बिकॉज ऑन स्क्रीन द केमिस्ट्री शुड शो. बरोबर. तर तो त्याची एनर्जी कमी करायचा टू मॅच माय एनर्जी. अँड नोबडी डज इट. खूप कमी जण करतात. खूप कमी जण करतात. आणि काही नाही, रिहर्सल आम्ही करायचो, टेक रिटेक व्हायचा तर मी सॉरी नहीं सॉरी क्यों बोल रही है, पागल है, चल वापस करते हैं, तू ठीक है ना, तेरे को चलेगा ना, अगर नहीं तो हम लोग वन मोर लेते हैं. तर मी म्हणायची अच्छा वॉट एव्हर जो चिन्नी मास्टर जी बोलेंगे, जो कॅमेरामॅन बोलेगा वो मैं करूंगी लाईक दॅट. तर अशी मी वाढली आहे. मी हा इंडस्ट्री ह्या टाइम मध्ये माझं हे झालंय, ग्रोथ झाली आहे. तर म्हणून मला कधी कधी जे स्टोरीज आजकालचे मी ऐकते म्हटलं बापरे इंडस्ट्री खरंच बदलली आहे लाईक दॅट. तर ह्या तर चिची बरोबर हे होतं. मग अमितजी बरोबर मी अमितजींची खूप मोठी फॅन होती. तर मला आठवतं माझं पहिलं डायलॉग जे होतं अमितजी बरोबर आम्ही मॉरिशसमध्ये गाणं करत होतो. तर मॉरिशसमध्ये नाईट शूटिंगमध्ये सनम मेरे सनम गाण्यानंतर एक सिक्वेन्स होता जिथे मी अमितजी बरोबर च्या समोर बसली आहे आणि मला डायलॉगच पाठ होईना कारण मी अमितजीच्या समोर डायलॉग कशी बोलू. तर मग अमितजी बोलले की बघ तू माझी फॅन आहे, तू मला खूप हे करते आणि हे सगळं मानलं, पण तू कसं कर, जर तू माझ्याकडे बघून डायलॉग विसरत असशील ना तर यू आर सपोज टू बी नर्वस एनिवेज, तर तू माझ्याकडे बघूच नको, तू खाली बघून डायलॉग बोल. तर त्या ह्याच्यामध्ये that shot मध्ये I am looking down and saying the line not because म्हणजे मला डायरेक्टरनी नाही सांग, मला जमलंच नाही पण इट जस्ट वेंट. कारण मग सगळ्यांचे रिॲक्शन सगळ्यांचे रिॲक्शन्स मग त्या लोकांनी अकॉर्डिंगली दिले. तसं रिअली. या ओ माय गॉड. आणि रजनीकांत? रजनी सर इज स्वीट हार्ट. ते मराठी हो आम्ही मराठीतच बोलायचो. तर द मोस्ट अमाऊंट ऑफ टाइम आमचा उटीमध्ये आउटडोर होता आणि मॉरिशसमध्ये आउटडोर होता. पण रजनी सर सो स्वीट. म्हणजे असं काय एक नो असं इव्हेंट दॅट आय कॅन थिंक ऑफ. पण मला आठवतं की जेव्हा आम्ही जनरल साफ करो तयारीचं गाणं करत होतो तेव्हा चिची सर्वात हॅपनिंग डान्सर होता ना आणि आम्ही सगळे नवीन. म्हणजे ऑब्व्हियसली रजनी सर अँड अमितजीची आपली स्टाईल असायची. तर ते सगळे गोविंदाला म्हणायचे चिची जरा बाजू में बैठो, हम पहले रिहर्सल करेंगे फिर तुम आना, लाईक दॅट. म्हणजे इट वॉज लाईक वन फॅमिली. आय एम टेलिंग यू. असं कधीच वाटलं नाही की रजनी सर बरोबर काम करतोय किंवा अमितजी बरोबर काम करतोय किंवा इट्स जस्ट टू गुड. आणि द बेस्ट पार्ट अबाउट देम वॉज जो डायरेक्टर बोलायचे ते लोक करायचे. कधी पण नाही बोलले की मी नाही करणार किंवा माझ्यानी नाही होणार किंवा हे तू का करतोयस. त्याला मोठेपणा म्हणतात
आणि दॅट इज द रिझन दे आर हू दे आर टुडे. आणि मी आजही तुम्हाला सांगू शकते की आजही ते तसेच असतील, म्हणून ते अजून आहेत. दुसरं म्हणजे आम्हाला तुझा सिनेमा म्हणजे किशन कन्हैया. ते किशन कन्हैया म्हणजे गाणी पण तेवढीच गाजली, तो सिनेमाही तेवढाच गाजला आणि तुझ्यासोबत अनिल कपूर यांचा डबल रोल होता, पण तुझ्यासोबत जे कॅरेक्टर होतं ते एकदम वेगळंच आणि ते तितकं लोकांना भावलं, तो इनोसन्स आणि तुमच्या दोघांमधलं ते कनेक्शन पडद्यावरचं. सो अनिल कपूर यांच्यासोबतचा तो किशन कन्हैयाचा अनुभव आणि शिल्पा शिरोडकर, मला वाटतं त्यानंतर तुला अधिकाधिक जास्त तू चर्चेत आलीस बिकॉज ऑफ आय थिंक बॅक टू बॅक 3 चांगले पिक्चर्स रिलीज झाले माझे आणि मी एक दुसऱ्या लेवल मध्ये आय गॉट ब्रँडेड इन अ डिफरंट लीग ऑल टुगेदर. तर किशन कन्हैया वॉज माय फर्स्ट बिग फिल्म ऍक्च्युली, जी मी साईन केलेलं. आणि अनिल बरोबर काम करणं खूप मस्त एक एक्सपिरियन्स होता. आणि मस्त एक्सपिरियन्स ह्याच्यासाठी होता कारण माधुरी आणि अनिलचा तेजाब रिलीज झालेला अँड दे वर ऑलरेडी द मोस्ट हॅपनिंग कपल ऑफ द इंडस्ट्री. त्याच्यामध्ये मी होती न्यू. राधाचा जो कॅरेक्टर होता तो खूप वेगळा होता, खूप सिम्पल इनोसेंट मुलगी, जिला सगळं दिसतंय कळतंय, पण तिचा जो नवरा आहे तो असा यु नो लाईक ही इज नॉट अ स्मार्ट मॅन. तर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अनिल बरोबर काम करणं, पण राकेश रोशन सारखा डायरेक्टर बरोबर काम करायचा चान्स मला मिळाला. त्या दोघांनीही खूप चांगलं सांभाळलं मला. मला आठवतं आमचं जे बँड कन्हैया बँड बजाने को ते गाणं आम्ही शूट करत होतो आणि त्याच्यामध्ये अनिलला नाचायचं होतं आणि कमल मास्टरजी कोरिओग्राफर होते. तर कमल मास्टरजी अनिलला सांगत होते आणि अनिलला ओरडत होते ते की तू बराबर नहीं कर रहा है, देखो ये भी नहीं आता है, वो भी नहीं आता है. आणि मी तिथे फक्त उभी होती कारण मला नाचायचं नव्हतं. तर माझ्या मनामध्ये ऍक्च्युली असा विचार झालेला की अनिल कपूरला कमल मास्टरजी एवढे ओरडतायत आणि अनिल कपूर फक्त प्रॅक्टिस करतोय, फक्त रिहर्सल करतोय. म्हणजे ही डिडंट लेट दॅट स्क्रीमिंग अँड शाउटिंग अफेक्ट हिम. ही वॉज ओनली कॉन्सन्ट्रेटिंग की मी कधी रिहर्सल टेक करणार आणि मी कधी ओके माझा शॉट होणार अँड इट शुड कम आउट गुड ऑन स्क्रीन. दॅट्स ऑल. तर एवढं डेडिकेशन होतं त्या लोकांचं. मग आम्ही कुर्गमध्ये आमचं गाणं करायला गेलो आणि आय रिमेंबर की माझा पहिला शॉट का सेकंड शॉट होता जिथे मला धावत यायचं होतं ऑन अ रॉक आणि मी घसरली आणि माझा पाय जाऊन 2 रॉक्सच्या मध्ये अटकला आणि मी बाहेर आली आणि हॅड फुल स्क्रॅच ऑन माय लेग. आणि त्या लोकांनी तेव्हा काय होतं की कुर्गमध्ये म्हणजे असं हिल स्टेशन आणि माउंटेन वॉटरफॉल, तर त्याच्यामध्ये मला वाटलं आता मग गेला माझा पाय, आता काय होणार. पण मग त्या लोकांनी काय आणलं की स्पिरिट गम आणला. स्पिरिट गम आणलं ते फुल ब्रूजवर स्पिरिट गमची अख्खी बॉटल ओतली आणि कमल मास्टर बोलले कुछ नहीं एक्टर बनना है ना, चल आजा काम करते. अँड आय वेंट अँड डिड द होल सॉन्ग. माय गॉड. तर देयर वॉज नो टाइम अँड देयर वॉज पीपल. आम्हाला कधी पॅम्पर नाही केलं. आम्ही आउटडोअरला गेलो, आम्हाला काम आमचं संपूनच यायचं होतं परत. आम्ही किंवा आमचं इथे डेट्स असायचे, ते डेट्समध्ये माझ्या रिकुजीने आम्हाला एक गोष्ट सांगितलेली कि जब हम लोग डेट्स देते हैं और अगर डायरेक्टर प्रोड्यूसर बोलता है कि 9 to 5 की शिफ्ट है, आप लेट नहीं जाना कभी भी सेट पे और कभी भी जल्दी निकलने का पूछना नहीं. अगर काम हो तो अलग बात है, मैं बात करूँगा. तो अगर आपको 9 to 5 में 9 to 5 बिठा के भी रखा तभी भी हम लोग पूछ नहीं सकते क्योंकि प्रोड्यूसर हमें पैसे दे रहे काम करने के लिए. तर कितीतरी दिवस असे जायचे जिथे आम्ही जायचो आणि कामच व्हायचं नाही, पण आम्ही कधी प्रोड्युसरला नाही विचार बिठा के क्यों रखा. तर आजकाल जेव्हा लोक विचारतात तेव्हा अरे काय होतं, काय फरक पडतोय, काम आहे ना आपलं. तसं तर त्या स्कूलमधनं मी वाढली आहे. तर माझं विचार करण्याचं खूप वेगळं एक माझं काम करायची पण पद्धत थोडीशी वेगळी आहे. आणखीन एक तुझा मूवी आम्हाला लक्षात येतो म्हणजे बरेच आहेत पण आता त्यातला उदाहरण देण्यासारखं म्हणजे गोपी किशन मधलं तुझं कॅरेक्टर. आणि ते पण तितकंच तो पिक्चर पण चालला आणि ते समोर आलं तेवढंच.
तर सुनील शेट्टी सोबत काम करण्याचा, अण्णा जो इंडस्ट्रीचा, कसा अनुभव होता आणि काय? सुनील शेट्टी इज द स्वीटेस्ट पर्सन आय हॅव मेट. आम्ही सुनीलचं करिअर ऑब्व्हियसली बलवान आणि ह्या पिक्चर्स बरोबर सुरू झालं. पण सुनील बरोबर आधी मी पहिला पिक्चर केला तो पहचान होता, ज्याच्यामध्ये तो सैफचा भाऊ झाला. हो हो. आणि त्याच्यानंतर सायमल्टेनियसली आम्ही गोपिकिशन पिक्चर चं काम सुरू केलं. गोपिकिशन मध्ये ऑब्व्हियसली ही वॉज प्लेइंग अ डबल रोल अँड इट वॉज अ व्हेरी डिफरंट कॅरेक्टर फॉर हिम. आणि पण सुनील बरोबर ऍक्च्युली काम कसं आम्ही केलं ना, हा कॅरेक्टर कसा झाला चंदाचा आणि गोपीचा ते आम्हालाच नाही कळलं. कारण लिहिलेलं आणि दीपक बरोबर ही माझी दुसरी पिक्चर होती. तर इट जस्ट हॅपन्ड की आम्ही जेव्हा ऍक्टिंग करायचो तेव्हा जसं मी सांगितलं तेव्हा मॉनिटर्स बिनिटर्स काही नसायचे. डायरेक्टर हॅड अ विजन. what the director would see and what the cameraman would see from the camera is what we took it for granted की बस तेवढंच आहे. जेव्हा आम्ही कट व्हायचा तेव्हा अख्खी युनिट हसत असायची आणि मी स्पेशली असं विचार काय एवढे हसतायत, म्हणजे व्हॉट इज देअर टू लाफ, यु नो, इट्स नॉट सो फनी. पण जेव्हा आम्ही एडिटवर पिक्चर बघितला आणि when we saw ourselves we were like, oh my god, आम्ही हे केलंय, you know, like that. And it was, I think, by far one of my best films. I enjoyed it. Even आजपर्यंत लोक keep talking about that film. येस ऑफकोर्स. आणि आता मी जस्ट सकाळी विचार करत होते, म्हटलं तुझे सिनेमे पाहिले तर एकतर डबल रोल वाले बरेच लोकांचे तू त्यांच्यात ऍक्ट्रेस आहेत आणि दुसरी पण ऍक्टर त्याच्यात आहे. पण मला इथे एक विचारायचंय की अशा वेळेला माधुरीने तर बरंच केलंय ना. आय थिंक माधुरी सोबत तू बरंच काम केलं. एमडी बरोबर 3 पिक्चर केला. हा, आणि मृत्यूदंड, किशन कन्हैया, मृत्यूदंड आणि गजगामिनी. सो मला माधुरी सोबतचं तुझं कनेक्शन, कारण कसं असं 2 ऍक्ट्रेस एका सिनेमात जेव्हा असतात तेव्हा त्यांचं आम्ही ऐकून आहोत की कॅटफाईट्स असते, आणि पण तुम्ही दोघी महाराष्ट्रीयन त्यामुळे तुमचं एक कदाचित वेगळं कनेक्शन असेल. आणि माधुरी आणि थोडंसं पण ऍक्च्युली असं नाही, माझं ऍक्च्युली या इंडस्ट्रीमध्ये कोणाबरोबरच काहीच प्रॉब्लेम झाला नाही कधीच. कारण आय थिंक आय डोंट इंडल्ज इन अननेसेसरली क्वारलिंग किंवा माझे डिमांड्सच नाही आहेत काय. तर क्वारल म्हणजे नॉर्मली त्याच्यामध्ये होतं वेर यू आर बोथ आर डिमांडिंग थिंग्स, राईट. आय जस्ट वॉन्ट टू वर्क. आय एम हंग्री फॉर वर्क. आय वॉज हंग्री 25 years ago. आय एम हंग्री इवन नाव फॉर वर्क. तर माझ्यासाठी काम इज इम्पॉर्टंट. मजा असायची दोघींचं. सेटवर काय चालायचं आम्ही तर माझं आणि एमडीचं किशन कन्हैयाच्या टायमाला जास्त काही एवढं इंटरॅक्शन झाली नाही. कारण तेव्हा आम्ही 2-2-3 शेड्यूल करायचो, पिक्चर्स करायचो. म्हणजे वी वर ऑल द टाइम रनिंग, यु नो. एक संपलं की दुसरं संपलं की तिसरं. पण मृत्यूदंड मध्ये, बिकॉज मृत्यूदंड वॉज माय 3rd फिल्म विथ प्रकाश झा एज वेल, आय न्यू द होल युनिट. तर and it was MD's first film with प्रकाश झा. तर मी अशी बिंदास आहे ना, मी असं जसं तुमच्याकडे बोलते तसंच मी सेटवर पण अशीच असते. तर आय न्यू द कॅमेरामॅन, आय न्यू द असिस्टंट डिरेक्टर अँड सिटिंग इन चॅटिंग विथ देम अँड ऑल. तर एमडी असंच बघत राहायची की काय चाललंय, यु नो, शी इज टॉकिंग टू एव्हरीबडी. आणि सर मृत्यू हेवी सिनेमा, व्हेरी व्हेरी हेवी सिनेमा. पण मग आम्ही रिहर्सल बरोबर करायचो आणि म्हणजे ऍक्शन मध्ये पण प्रॉपर ऍक्शन रिॲक्शन चांगलं बरोबर असायचं. तर दॅट वॉज द फिल्म वेर मी अँड एमडी ऍक्च्युली ब्रोक द आईस. आणि ती बोलली तू ह्या सगळ्यांना कसं ओळखते. मी म्हटले माझी 3री पिक्चर आहे यांच्याबरोबर अँड वॉटेवर. आणि तिथे मला अजूनही आठवतं प्रकाशजींनी आम्हाला एक पेपरचं हे बनवलेलं, पक्षी ऑरिगॅमी असतो ना तसं एक बनवलेलं. तर ते मला बोलले आणि एमडीला बोलले की यू कॅन डू दिस, सी आय कॅन डू दिस. तर मी केलं, ट्राय केलं. आफ्टर half an hour or something I said I can't do this, I'm giving up, I'm not bothered about all this. I think Madhuri sat doing that for nearly 2 hours and she did it. And I looked at her and I said, you know what, MD, you are where you are because of this. She just didn't give up. And if you see her where she is today is all because of her willpower and her strength to never give up. काही पण
अँड ऑफकोर्स we became very very close, very connected. Madhuri got married soon after. मग आम्ही गजगामिनी पण केलं एकत्र. आणि शबानाजी पण होते गजगामिनी मध्ये. तर आम्ही मज्जा करायचो, आम्ही खूप मज्जा करायचो, आम्ही बसून गप्पा मारायचो. इनफॅक्ट फ्यू वीक्स अगो, मंथ्स अगो, जस्ट बिफोर असलं की गॉसिप पण असतं ना बरंच त्याच्यात. नाही, आम्ही म्हणजे मला नाही वाटत की आम्ही कधी कोणाबद्दल बोललोय. आमच्याच गोष्टी भरपूर होत्या बोलायच्या. म्हणजे असं झालं तसं झालं, किंवा सेट बद्दल बोलायचं, किंवा सीन बद्दल, किंवा यु नो फॉर मी तर शबाना आझमी आणि माधुरी दीक्षित बरोबर काम करते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि शबानाजींबरोबर पण बघत राहायचं तिला की ती कसं करते, कसं ते कॅरेक्टरमध्ये घुसते आणि ती कसं कॉर्ड कटिंग करते. असं नाही आहे की त्याच कॅरेक्टरमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच कॅरेक्टर. नो, व्हेरी नॉर्मल लाईफ. तर फॉर मी दॅट वॉज माय स्कूलिंग. मला इथे आणखीन विचारायला आवडेल की गोविंदा, सुनील शेट्टी, अमिताभ जी आपण बोललो, रजनीकांत बोललो, किंवा पण त्यांच्या बरोबर तुझं दोघं कपल मध्ये तू जे काम केलं सगळ्यांबरोबर, इतके सगळे कलाकार आहेत, अनिल कपूर जी आहेत, सो प्रत्येकाचं असं तुला बेसिकली कोणासोबत तू जास्त कम्फर्टेबल असायचीस, किंवा तुला प्रत्येकाबद्दल त्यांचा एक प्लस पॉइंट काय, जसं तू गोविंदाचं सांगितलंस, काय सांगायला आवडेल काम करताना किंवा माणूस म्हणून बोलायचं? तो अमितजी बरोबर बद्दल मी एवढं सांगेन की माय डेडिकेशन टू डिसिप्लिन किंवा पंक्च्युअलिटी किंवा रिस्पेक्ट फॉर वर्क आय लर्न फ्रॉम अमितजी. कारण अमितजींसारखं डेडिकेटेड माणूस की 7च्या शिफ्टला रेडी ऑट 7, नो वेस्टिंग टाईम, डेडिकेशन टू बिलिव्हिंग की माय डिरेक्टर मला जसं सांगेल मी तसंच करणार, नो आर्ग्युमेंट्स, नो क्वेश्चन्स, नथिंग. ते पॅशन फॉर वर्क वॉज अमितजी. आणि मेन म्हणजे एक युनिटमध्ये बीइंग दॅट पोझिशन, सगळ्यांना एकसारखं वागवायचं. दीज थिंग्स आय लर्न फ्रॉम मोस्ट ऑफ माय को ॲक्टर्स. की कधीही डिफरन्स नाही केला की तू मेकअप मॅन आहेस किंवा तू हेअरड्रेसर आहेस किंवा तू लाईटमॅन आहे किंवा तू स्पॉट बॉय आहे. नाही. When Amitji used to walk, he used to greet everyone he used to see on the floor. I don't remember. And not only Amitji, even his staff was like that. So kind, so gentle, so nice. Praveen Dada, Dilip Dada, Deepak Dada, fabulous, you know. Just so nice. तर ह्या सगळ्यांमध्ये ही एक ट्रेट होती. They were all so passionate about their work की असं वाटलंच नाही की त्यांच्या ते पोझिशन आहे. गोविंदा यांच्या बाबतीत नेहमी म्हटलं की ते लेट यायचे सेटवर. आजही गोविंदांना म्हटलं जातं आणि गोविंदा त्याचं उत्तरही देतात बऱ्याचदा ह्याच्यामध्ये. पण यु नो ऑनेस्टली मला लक्षातच नाहीये की मी कधी गोविंदासाठी थांबली आहे. लोक बोलतात हे मी पण ऐकलंय की अरे चीची तो लेट आता है, चीची आताही नाही आहे. पण मी चीची बरोबर एवढं काम केलंय, मला मे बी माय मेमरी लॅप्स झालं असेल किंवा वॉटेव्हर, पण मला ॲक्च्युली आठवण नाही आहे की चीचीनी कधी चीचीमुळे काम किंवा शेड्यूल बंद झालं किंवा काम बंद झालं किंवा पॅकअप लवकर झालं कारण गोविंदा सेटवर नाही आला. मला आठवतच नाही. तर मे बी ऑब्व्हियसली जर एवढे लोक म्हणतात तर ते मस्ट बी सम ट्रूथ टू इट, बट माझ्या बरोबर मला नाही आठवत. आणि तुझ्या काळात त्यामध्ये माधुरी दीक्षित आलं एक नाव, ममता कुलकर्णी, ही मराठी मुली बऱ्याच त्या वेळेला होत्या. ती स्पर्धा होती त्यावेळेला ती, म्हणजे की त्याच्यात आपल्याला पुढे हे करायचं किंवा आपल्याला टिकून राहायचंय किंवा आपल्याला काम मिळालं पाहिजे, ज्या कोणी अभिनेत्री होत्या, ती स्पर्धा असायची तेव्हा काम मिळवण्यासाठीची जी असते ती? मला नाही वाटत की स्पर्धा म्हणून आम्ही कधी काही काम केलेलं आहे. आम्हाला काम मिळायचं तेव्हा ना, आम्हाला काम रिलेशनशिप्सवर मिळायचं. म्हणजे आमचे जे मॅनेजर्सचे रिलेशनशिप्स असायचे त्याच्यावरनं आम्हाला काम मिळायचं. आणि ऑब्व्हियसली आमचा कुठला पिक्चर हिट झाला तर अजून चांगलं काम मिळायचं, यु नो, लाईक दॅट. पैसे थोडे जास्त मिळायचे. तर पण आम्ही कधी एकामेकाबरोबर कॉम्पिटिशन, मी तरी असा विचार नाही कधी केला.
इंडस्ट्रीमध्ये असून आणि इतकी सुंदर असल्यानंतर नवरा मात्र तू इंडस्ट्रीच्या बाहेरचा केलास आणि अचानक तू एक्झिट घेतलीस. नवऱ्याला त्यांना माहिती होतं तुझं काम, त्यांनी पाहिले होते सिनेमे, कसं जुळलं कसं ही लव्ह स्टोरी? तर अरेंज मॅरेज आहे आमचं आणि ही न्यू हू आय वॉज. आम्ही जेव्हा भेटलो तर मला पण लग्न नव्हतं करायचं कारण मला इंडिया सोडून कधी जायचं नव्हतं आणि तो स्टुडंट होता. तर वी मेट ऍक्च्युली थिंकिंग की ओके यु नो, माझ्या आईला तो खूप आवडलेला कारण माझ्या आईनी आधी जाऊन त्याला बघितलेलं. तर मा बोलली काही नाही, तू ऍटलीस्ट यू विल मेक अ फ्रेंड, तर जस्ट गो मीट हिम. पण तो एवढा ऑनेस्ट होता अबाउट एव्हरीथिंग, त्याची परिस्थितीपासून त्याच्या पर्सनॅलिटीला घेऊन सगळं. ही वॉज व्हेरी स्टार्क क्लिअर. तर फॉर मी आय थिंक आय जस्ट गॉट ड्रिव्हन टुवर्ड्स दॅट अँड आय जस्ट गॉट मॅरिड. पण असं असतं ना लग्नानंतर करिअर, आपण एका प्रसिद्धीच्या झोतात ना एकदम अशा ह्याच्यात जातो की आपण झोनमध्ये जातो की जिथे ग्लॅमर नाहीये, तुझं स्टारडम नाहीये, तू एक फक्त बायको म्हणून आहेस. आणि जर तुम्हाला फॅमिली हे करायचं तर तुम्ही ते ऍक्सेप्ट करता, पण कुठेतरी जाऊन ना कुठेतरी कधीतरी ते तुम्ही मिस करता आपलं काम. असं तुझ्या बाबतीत झालं कधी? ऍक्च्युली मी जसं खूपदा सगळ्यांना म्हटलंय की आय डिडंट मिस द ग्लॅमर और आय डिडंट मिस द अटेन्शन, आय मिस बिंग बिझी. कारण इंडियातच असती तर गोष्ट वेगळी होती. जरी मी काम केलं नसतं तरी एक फॅमिली असते, फ्रेंड्स असतात. पण जेव्हा आपण बाहेरगावी निघून जातो तेव्हा अदर देन युअर हजबंड देयर इज नोबडी, बिकॉज एक अख्खी लाईफ तुम्ही बनवतायत परत. तर माझ्यासाठी दॅट वॉज अ व्हेरी स्कॅरी फेज. पण काढले, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये राहिली आणि खूप छान छान एक्सपिरियन्सेस आहेत माझे. प्रत्येक कंट्रीमध्ये जेव्हा आपले लोक नसतात तेव्हा आपल्या लाईफमध्ये अशी लोक येतात अँड यू मेक युअर फ्रेंड्स बिकम फॅमिली. अँड इट्स व्हेरी ब्युटिफुल. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल फिलिंग. अँड लाईक मी सगळ्यांना म्हणते की आज 25 वर्ष होतील माझ्या लग्नाला ह्या जुलैमध्ये आणि आय वुडंट चेंज एनिथिंग. आणि आता महेश बाबू राहिले आपले, नम्रता आणि महेश बाबू. पहिल्या महेश बाबू जेव्हा तुला आणि नम्रताला मराठी बोलताना ऐकत असतील त्यांचे रिॲक्शन काय असतात? आणि महेशला आता फुल मराठी कळतं. हो हो, फुल मराठी कळतं. आणि इनफॅक्ट तो कधी कधी आमच्यावर मराठीत बोलतो सुद्धा. हो, सितारा आणि गौतमलाही मराठी कळतं. अनुष्का ना मराठी. हो, आणि अनुष्कालाही मराठी कळतं आणि तिन्ही आमची मुलं खूप मस्त मराठी बोलतात. आणि महेशला पण सगळं समजतं. तर आधी कसं असायचं ना, जेव्हा आम्ही भेटायचं तर आम्ही मराठीत बोलायचो. मग हळूहळू चिडवले, याला सगळं कळतं आता, आपण मराठीत नाही बोलू शकत. तर महेशला कळतं मराठी आणि तो कधी कधी उत्तर पण देतो आणि कधी तर असं वागतं की काय 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 बोलला, आय डोंट अंडरस्टँड. ही अंडरस्टँड्स एव्हरीथिंग. पण नम्रता जेव्हा म्हणाली असेल घरी की मी महेश सोबत लग्न करते, तुझी रिॲक्शन काय होती बहीण म्हणून? माझं ऑलरेडी लग्न झालेलं आणि अनुष्का पण झालेली. तर आय वॉज व्हेरी हॅपी दॅट शी वॉज हॅपी अँड शी हॅड फाउंड समबडी फॉर हर सेल्फ. पण तू महेशचे सिनेमे पाहिले कारण त्याचं जे दिसणं आहे. ऍक्च्युली मी महेशचे सिनेमा बघितला नव्हता बिकॉज आय वॉज सो बिझी, आय हॅव लेफ्ट ऑलरेडी. तर महेशचे सिनेमा मी बघितला नव्हता. बट व्हेन आय मेट हिम फॉर द फर्स्ट टाइम आय वॉज लाईक, ओ माय गॉड, ही इज सच अ हँडसम बॉय. अँड बट he is a handsome boy and he's a very nice human being. That's what makes him unique and special. मगाशी तू एक मुद्दा सांगितलंस की मुलांवरनं आमच्या दोघीत भांडणं होतात, त्यांना वाढव. नेमकं काय दोघींना काय? तर म्हणजे कसं होतं माहितीये ना, आता सपोज अनुष्का बद्दल काहीतरी झालं तर अनुष्का एवढी शाणी आहे, अनुष्काला माहिती आहे हे मम्मा नाही बोले म्हणून ती आधी चिनू मम्माला फोन करेल आणि चिनू हो बोलली म्हणजे फिनिश, मम्मा कांट से नो. तर मग मी चिनू नाही असं नाही, तू आहे ना, यू आर व्हेरी स्ट्रिक्ट विथ हर, यू कांट बी लाईक दॅट, लेट इट बी, शी इज अ गुड गर्ल. आणि सिमिलरली सितारा बरोबर असंच होतं. सिताराला जर काय हवं असेल ती आधी अम्माला विचारेल, पण तिला माहिती आहे की ह्या गोष्टी मी शिल्पा मम्माला म्हटलं तर शिल्पा मम्मा जेव्हा अम्माला चांगल्यापैकी समजेल तर अम्मा विल नॉट से नो. तर तसं. तर आमचं भांडणं असं होत नाही, पण डिफरन्स ऑफ ओपिनियन्स कधी कधी असतात मुलांना घेऊन. कारण आता जसं
मला असं वाटतं की माझ्या सपोज अनुष्का बरोबर मी त्या परिस्थितीमध्ये आहे तर हे डिसिजन आपण थोड्या टायमाने घेतला तरी ओके असेल, पण ती त्या सिच्युएशन तसं सिमिलरली मी सिताराच्या सिच्युएशन मध्ये नाहीये, मी इकडे आहे आणि सितारा आणि चिनू तिथे आहेत, तर दॅट वे. हो. मला इथे आणखीन तुला विचारायचं ते म्हणजे महेश बाबू सोबतची तुझी पहिली भेट आठवते जे नम्रताने सांगितलेलं आय थिंक आय मेट महेश फॉर द फर्स्ट टाइम ॲट द वेडिंग ओनली. हो या त्याच्या आधी भेटलीच नाहीस तू? नाही, आय डोंट थिंक सो. नाही? मला आठवत नाही ऍक्च्युली मी महेशला फर्स्ट टाइम कुठे भेटलेली, पण आय थिंक आय मेट हिम फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग द वेडिंग. ओ. कारण आय गॉट मॅरिड इन 2000, चिनू गॉट मॅरिड आय थिंक इन 2004. हो हो. फॉर अ लॉंग टाइम मी नव्हती सुद्धा इन इंडिया, तर आय डोंट थिंक आय हॅव स्पोकन टू हिम ओव्हर द फोन, बट आय डोंट थिंक आय मेट हिम. बरं आता तू बरंच अनुष्काचं नाव घेतलंस, आता अनुष्काही मोठी झालीये, तर इंडस्ट्रीत तिचा इंटरेस्ट आहे का म्हणजे या लाईन मध्ये? नाही सध्या तरी नाहीये. अनुष्का 21 वर्षाची झाली आणि ती शिकते, ती तिचं ग्रॅज्युएशन करते आता. शी इज गोइंग टू बी ग्रॅज्युएटिंग दिस इयर इन इंटरनॅशनल रिलेशन्स अँड हिस्ट्री, आणि मग ती मास्टर्स करणार आहे इन लॉ. हो. शी वॉन्ट्स टू बी अ लॉयर. म्हणजे मावशी शिकलीये तसं तिचं तो शिक्षणाकडे जास्त हो ओढ हो आहे. हो. मावशीच्या आणि पावलावर. ऍक्च्युली कारण मी ती ना म्हणजे एक्झाम दिल्यानंतर रडते बिडते भरपूर. म्हणलं तू कशाला रडतेस? नाही माझं परीक्षा चांगली नाही गेली आणि हे ते. तर मी चिनूला नेहमी फोन करते, हे सिस्टम मला काय समजत नाही हा. चिनू तुला समजणार सुद्धा नाही कारण तू मार्कांच्या पाठी कधीच नव्हती. तर तसं तर दॅट सेक्शन माय सिस्टम मॅनेजेस विथ अनुष्का. बरोबर. तिला तू अभिनेत्री आहेस हे सुरुवातीला पहिलं कधी कळलं मुलीला, आणि तुझे सिनेमे तिने पाहिलेत का म्हणजे? कारण तेव्हा तू ब्रेक घेतला होतास त्यामुळे. आय थिंक तिने गाणी बघितली आहेत माझे, पिक्चर नाही बघितले कारण आय थिंक शी इज दे डोंट, आजकालची मुलं दे डोंट आयडेंटिफाय विथ दॅट टाइम का सिनेमा ना. तर पण तिने माझी गाणी बघितली आहेत अँड शी लव्ज मी. शी लव्ज मम्मा. मम्मा इज अ बेस्ट. आता मी काही फोटोज दाखवते तुला, तू मला फक्त पटापट त्यांच्या मेमरीज सांगशील की हा कधी काढला. हा तर मला वाटतं जनरल साहब करो तयारी उठी हम. मी तुला त्याच्याबद्दलच सांगत होती की आम्ही सगळे रिहर्सल करायचो आणि गोविंदाला बसवायचो कि चीची तू मत आ रिहर्सल करने, हम लोग सब रिहर्सल करेंगे फिर एंड में तू आ क्योंकि तू सबसे अच्छा डांस करता है. फोटो आहे हा. हा त्याचा आहे. हा तर एक 3 सुंदर्या एका फोटोत. हो, हे आम्ही इव्हेंट हे माधुरी, अश्विनी भावे आणि मी आम्ही हे केलेलं आमचं काय म्हणतात त्याला, कुठेतरी आम्ही एक शो केलेला उदयपूर किंवा हो 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 आम्ही एक काहीतरी इव्हेंट करायला गेलेलो उदयपूर मध्ये किंवा कुठेतरी, तर त्याचा तो आहे हा फॅमिली. हे माझी आजी, माझे आई बाबा, माझी बहीण आणि मी. माझ्या आजीच्या घरचा फोटो आहे हा. हा मेमोरेबल फोटो आहे कारण फोटो मध्ये श्रीराम लागू आहेत. डॉक्टर श्रीराम. दिस इज किशन कन्हैया. येस, कारण दिस इज दॅट बँड बाजा आया कन्हैया बँड बजाने को, दॅट इज दिस. ते गाणं आहे. त्याच्यामध्येच मी म्हटलं ना अनिल कपूर ला जमत नव्हती स्टेप. ही वॉज अ क्लाउन, जोकर बेकर सगळं घालून, आणि बट ही डिडंट गिव्ह अप. नाही मी करणारच. हे माझे वडील अँड दॅट्स माय सिस्टर अँड मी, आणि आम्ही हा खास स्टेशनला एका स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढलेला कारण माय फादर हॅड जस्ट गॉट अ जॉब ऑफर टू गो टू बहारेन. तर आम्ही दोघं तिथे खास स्टेशनमध्ये स्टुडिओमध्ये फोटो काढलेला. आता आपल्यासोबत नाहीये श्रीदेवीजी, पण हा फोटो दिस इज खुदा गवा. या श्रीदेवींच्या काही आठवणी त्यावेळेस? मी फक्त एवढं सांगू शकते की जसं मी तुम्हाला चीची बद्दल सांगितलं किंवा अमितजी बद्दल सांगितलं, श्रीदेवी ऑल्सो वॉज सेम. म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये गाण्यामध्ये खूप नाचलो एकत्र आणि ऑल दॅट, आणि तिने कधीही असं मला वाटून दिलं नाही की मी नवीन आहे किंवा मी श्रीदेवी आहे तर तुझ्याबरोबर काय मी रिहर्सल करणार नाही किंवा स्क्रीन स्पेस नाही किंवा काय. उलटी ती मला सांगायची, आता तिकडची लाईट घे बघ, आता तू अशी उभी आहे ना, तू जरा अशी उभी राहा म्हणजे ती लाईट घ्यायला. ऑल दॅट. शी इज व्हेरी व्हेरी काइंड, व्हेरी काइंड.
सुनील शेट्टी म्हणजे गोविंदाचे एकदम अपोजिट ना डान्स मध्ये. हो पण मस्त, आम्ही खूप मजा करायचो. सुनील बरोबर खूप पिक्चर केले मी ऍक्च्युली. पण हो, आणि व्हॉट वी यूज टू डू ना विथ चीची, ही यूज टू डू विथ मी. शिल्पा, you sit, I will rehearse, then you come. Like उलटं that. व्हायचं हो. इकडे. I said, no, let me also rehearse with you. No, you don't come. I will rehearse first, then you come. हा आम्हाला आठवत नाहीये कधीचा फोटो आहे. This is अक्षय अपने कुमार दम पर. अक्षय बरोबर मी पिक्चर केलेला अपने दम पर, तर त्याचं पिक्चरचं गाणं आहे, गाण्याचा सिक्वेन्स आहे. आमिर खान सोबत सिनेमा कधी केला नाही, पण हा दिस वॉज फॉर अॅन्युअल, अ मॅगझीन अॅन्युअल. ओके. आय थिंक स्टार अँड स्टाईल किंवा स्टारडस्ट, आय डोंट रिमेंबर. पण खान सोबत काम करण्याचं तसं फक्त सैफ बरोबर काम केलं. ते पण पेअर पण सलमान नाही, पहचान मध्ये. हा पहचान मध्ये. पहचान मध्ये आय वर्क विथ सैफ. पण अनफॉर्च्युनेटली आय वर्क विथ शाहरुख फॉर गजगामिनी. आय शेअर्ड स्क्रीन स्पेस विथ हिम फॉर वन सीन. बट ऍक्टर नो, नॉट ऑपोजिट. नो लव्ह इंटरेस्ट. नाही ना. पण ते मिस करतेस, खान सोबत नाही काम करायला मिळालं? नाही. तेव्हा असं वाटायचं की अरे, म्हणजे ते असायचं ना की खान सोबत काम नाही, असं कधी वाटलं नाही. कारण मी जसं म्हटलं, वी ऑल हॅड वर्क फॉर आवरसेल्व्हज. तर असं कधी वाटलं नाही की अरे मला हिच्यासारखं एवढं मोठं बनायचंय किंवा मला तिच्यासारखं तेवढं मोठं बनायचंय. आमच्या सगळ्यांची आपापले, अँड आय बिलीव्ह, आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग बिलीव्हर ऑफ डेस्टिनी. तर मला नेहमी असं वाटतं की आपण आपले सगळे नशीब घेऊन आलेलो आहे. तर एका फॅमिलीमध्येच दोन बहिणी किंवा भाऊ बहिणी असं, त्यांचं नशीब एक नसतं. बरोबर. तर आय डोंट लाईक टू कम्पेअर माय सेल्फ विथ एनीवन. मराठी अमराठी संघर्ष असायचा इंडस्ट्रीमध्ये, हिंदी इंडस्ट्रीत मराठी अमराठी असा संघर्ष? नाही, कधीच नाही, मला तरी नाही वाटत. कधी एक स्पेस ठेवली जायची नाही, शी इज महाराष्ट्रीयन? नो, नेव्हर. मराठी इंडस्ट्री शिल्पा का नाही दिसली? कारण एक मध्ये सिनेमा प्रोड्यूस केला, मी मराठी मध्ये पण पिक्चर मध्ये पण काम केलंय. दॅट वॉज ऍक्च्युअली माय लास्ट फिल्म दॅट आय डिड बिफोर आय गॉट मॅरिड. सौभाग्यवती सरपंच. ओ, पण लीड मध्येच होते मी. अँड वी डिड सौभाग्यवती सरपंच वॉज मी. अँड दॅट वॉज माय लास्ट फिल्म विच डिडंट डू वेल इन 2000. तर असं नाही, मी नाही केला. पण अनफॉर्च्युनेटली तो पिक्चर चालला नाहीमुळे त्याचं कुठेच चर्चा झाली नाही. आणि मग आय केम विथ अ प्रोडक्शन हाऊस अँड आय प्रोड्यूस माय फर्स्ट मराठी फिल्म. तिथे पण मला यश मिळालं नाही. आणि अनफॉर्च्युनेटली आय हॅड टू क्लोज द प्रोडक्शन कंपनी अँड मूव्ह ऑन. पण आता मराठी मधनं कोणी येतं कॉन्टॅक्ट करायला किंवा मराठी स्क्रिप्ट किंवा मराठी? येस. आणि मी करणार नक्कीच मराठी पिक्चर, कारण आय थिंक सुरेख मराठी पिक्चर बनतायत. वी हॅव सम अमेझिंग कॉन्टेंट. तर मला नक्कीच करायचं एक मस्त मराठी पिक्चर. 2-3 मस्त सब्जेक्ट आहेत. तर काही झालं तर छान होऊन जाईल. बिग बॉस मध्ये जायच्या आधी आता शेवटचा एक प्रश्न असा मला विचारायचा आहे की बिग बॉस जसं तुला पाहिलं तर शी इज नॉट फॉर बिग बॉस, बिकॉज बिग बॉस असं आतापर्यंत आम्हाला बिग बॉस इज टोटली वेगळ्या लोकांसाठी. शिल्पा जेव्हा बिग बॉस मध्ये दिसली तेव्हा आम्हाला वाटलं ही का गेली बिग बॉस मध्ये, असं झालेलं, लिटरली झालेलं. मग तेव्हा तुला जाण्याआधी आणि जाण्यानंतर मला 2 चेंजेस सांगशील की तू काय विचार करून गेलेलीस आणि बाहेर आल्यानंतर तुझा विचार तोच कायम राहिला की तो बदलला? तर ऍक्च्युली आहे ना, मी काहीच विचार नाही करून गेलेली, कारण मी स्वतःहून बिग बॉसची खूप मोठी फॅन आहे. मी बिग बॉसचे सगळे सीझन बघितले. पण मला असं वाटलं जेव्हा मी घराच्या आत गेले की जे आपण बाहेर बघतो आणि जे घराच्या आत होतं ते खूप वेगळं सिनॅरिओ आहे. आणि मला असं वाटलं की मी जेवढा बिग बॉस बघितलंय त्याच्याहून जास्त बिग बॉस बघून प्रॅक्टिस करणारे लोक जास्त होते तिथे. तर मला असं वाटलं आपलं नॉलेज तेवढ्याच पुरतीच ठेवायचं अँड जस्ट बी युअर सेल्फ. कारण मला नाही वाटत की त्या घरामध्ये जास्त कोणी ऍक्टिंग करू शकतं. इव्हेंच्युअली तुमची जी पर्सनॅलिटी आहे तीच बाहेर येणार. आणि माझी जी पर्सनॅलिटी आहे, जसं तुम्ही बोलता की अरे बिग बॉस मध्ये जर भांडलं नाही, हे नाही ते नाही, तर मग कसं टिकणार माणूस. पण मला नाही वाटत की भांडण करणं जरुरी आहे. आणि ऑफकोर्स पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवणं किंवा एका पद्धत ठेवणं वेगळी गोष्ट आहे. पण खूपदा असं झालं की त्या घरामध्ये मला तरी असं वाटलं की गप्प बसणं हे जास्त सेन्सिबल गोष्ट होती देन टू टॉक.
आणि मी तेच केलं जे मला बरोबर वाटलं. जे मी शिकली, जे मी एकदा बोललेली की मी हॅपी जाणार आणि हॅपी येणार. मी ॲक्च्युली हॅपी गेली आणि मी हॅपी बाहेर आली. कारण मला नाही वाटत की आय वुड डू एनिथिंग डिफरंट इफ आय एम गिवन अन अपॉर्च्युनिटी टू गो इन टू द हाऊस टुडे. कारण आय एम जस्ट मी. तुम्ही मला स्लो बोला, तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्हाला नावं ठेवायची ठेवा, मला काही फरक पडत नाही. जसं मी आधीच तुला बोललेली की आय लर्न वन थिंग फ्रॉम द हाऊस की there are two sides, two type of audiences. There's one who will appreciate you and there's one who will not appreciate you. They're both right in the way they look at me. So it's fine, but I am myself. As long as I get a good night's sleep and I'm happy, I know ki I take onus for what I've done. That's Shilpa. आता मराठीतही आपला बिग बॉस आहे. कदाचित आता तुझा हा इंटरव्ह्यू पाहिल्यानंतर सगळ्यांना उत्तम मराठी बोलते, आणि जर तुला मराठी बिग बॉस कडनं विचारलं गेलं की तुम्ही याल का, तर तुझं उत्तर काय? मी जाईन. मला आता पण बिग बॉस 19 मध्ये बोलवलं, मी बिग बॉस 19 मध्ये पण जाईन. आय वुड लव्ह टू. आय हॅव गॉट सच हॅपी मेमरीज. पण घरातले बाहेर आल्यानंतर घरातल्यांचा आधी नो होतं आणि बाहेर आल्यानंतर तू बरं झालं, तू छान खेळलीस, किंवा असं काय रिॲक्शन्स बदलल्या का घरातल्यांच्या? मग नम्रता असेल किंवा कारण तेव्हा बातम्या होत्या की नम्रताला आवडलं नाहीये, शिल्पा घरात गेली. दॅट्स ऑल रबिश. नम्रताला इनफॅक्ट नम्रता बरोबरच होती जेव्हा बिग बॉसचा कॉल आला आणि वी डिड द होल शो टुगेदर. ते असं काही नाहीये. जसं मी म्हटलं की दोन बहिणींमध्ये फाईट्स किंवा आर्ग्युमेंट्स होतात, ते आर्ग्युमेंट घेऊन मी आतमध्ये गेली. त्याच्यानंतर नम्रताकडे बोललीच नाही मी. तर लोकांना दे लव्ह टू मेक अ स्टोरी, बट लाईक आय सेड, पीपल टॉक, लेट देम टॉक. आणि सगळ्यांना काय आपण कन्व्हिन्स किंवा बोलू शकत नाही, तर वी लेट दॅट बी. पण घरांच्या लोकांचं काहीच हे नव्हतं. म्हणजे दे वर व्हेरी हॅपी टू सी मी. अँड ऑब्व्हियसली आता काम परत सुरू झालंय, तर आय एम लिव्हिंग माय ड्रीम. घरातल्यांचे रिॲक्शन्स खूप, म्हणजे दे वर व्हेरी हॅपी दॅट आय एम बॅक. अँड दे इवन हॅपियर की माझं आय एम लिव्हिंग द ड्रीम दॅट आय हॅव ऑलवेज वॉन्टेड. आणि मी जसं घरात बोलायची की दिस इज माय थर्ड टाइम की मला अपॉर्च्युनिटी मिळाली ह्याच करिअरमध्ये काम करायची. तर आय थिंक आय एम ट्रुली ब्लेस्ड अँड आय कॉल माय सेल्फ गॉड्स फेवरेट चाइल्ड. तर या नाही. आणि आत्ता आम्ही वेट करतोय म्हणजे की हिंदीतही खूप एक्सपेरिमेंटल प्रयोग होत आहेत. पिरियॉडिक फिल्म्स पण मोठमोठ्या आपल्याकडे बनत आहेत. मराठीतही आता तितक्याच दर्जेदार पिरियॉडिक फिल्म्सही बनत आहेत. तर कुठेतरी आता शिल्पा शिरोडकर पुन्हा आपल्याला त्या माध्यमातून दिसू दे आणि छान छान काम पाहायला मिळू दे. टेलिव्हिजन तर आहेच, टेलिव्हिजनही तू केलेस, पण आता सिनेमांमध्येही एक आपली हे सुरू. आता मी इनफॅक्ट ऑलरेडी एक तेलुगू पिक्चर करते, जटाधारा म्हणून. इट्स गोइंग टू रिलीज दिस इयर अँड इट्स गोइंग टू हॅव अ पॅन इंडिया रिलीज. झी स्टुडिओज and प्रेरणा अरोरा is producing it. त्याच्यामध्ये खूप छान कॅरेक्टर आहे and I'm sure the audiences will love it and there's so much more to look forward to. कारण आज जसं तुम्ही बोलला की सिनेमा ॲज अन ॲक्टर, ॲज अ परफॉर्मर, वेगवेगळे ॲव्हेन्यूज आता उघडले. OTT आहेत, मूवीज आहेत. there's actually work for women my age. तर I'm looking forward to a fabulous career. And yeah, fingers crossed, everything will be good. Yes, आणि आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. आणि आपण भेटत राहू कामानिमित्ताने, वेगवेगळ्या गोष्टी करत राहू की जेणेकरून मराठी लोकांपर्यंतही तुझं ते सगळं पोहोचेल. Absolutely. येस. आणि आज तू लोकमतला एवढा वेळ दिलास आणि आलीस, खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच फॉर मला बोलवल्यामुळे, आणि खूप छान वाटलं. आणि मराठीतला पहिला इंटरव्ह्यू शिल्पा शिरोडकर. सो सगळ्या बघणारच आहे सगळे, एवढा मोठा इंटरव्ह्यू. आणि मला वाटतं हा पहिलाच असेल जसं तू म्हणालीस तसं. कारण आम्ही जेवढं सर्च केलं त्याच्यात हाच आम्हाला कुठेही मराठी असं काही सापडलं नाही. ऍक्च्युली मराठीतला पहिला इंटरव्ह्यू. त्यामुळे सगळ्यांसाठी, आपल्या लोकांसाठी खास असेल. थँक्यू सो मच.